नमस्कार शेतकरी बंधूंनो, आजच्या या शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण लू झाल्यावरती लू पासून वाचवण्यासाठी करण्यात येणारे उपाय कोणते याविषयी जाणून घेणार आहोत। तर लू आपल्या जनावरांना या उष्माघातामुळे किंवा उष्णतेच्या तीव्रतेमुळे आपल्या पशुधनामध्ये लू होण्याची जास्त लक्षणे दिसून येतात आणि जर ही लू झालेली लक्षणे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलीच आहेत की लू कशा प्रकारे होतो किंवा कोणती लक्षणे दिसून येतात। तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी की यावरती उपाययोजना म्हणून काय करायला हवे। तर लू झालेल्या जनावरांचे आपल्याला संरक्षण करायचे असेल तर यासाठी आपण लू झालेल्या जनावरांना वेगळ्या ठिकाणी बांधावे की जेणेकरून त्या ठिकाणी थंड हवा राहील। त्यानंतर आपण आपले हे पशुधन उभे करत असताना आपल्याला या लू पासून सुरक्षितता हवी असेल तर जनावरांचं शेड हे आपण प्रशस्त जागेवरती बांधावे, जेणेकरून या प्रशस्त जागेमुळे बाहेरून येणारी खेळती हवा येण्यासाठी या गोठ्यामध्ये जास्त जागा राहील। त्याचबरोबर या बांधलेल्या गोठ्यामध्ये जास्तीत जास्त हवा खेळती राहील, थंड हवा राहावी। थंड हवा राहण्यासाठी आपल्याला आपल्या ह्या शेडवरती आजूबाजूचा पालापाचोळा असेल किंवा जर आपल्याकडे अगोदरच्या प्रिव्हियस सीझनमध्ये आपल्या शेतामध्ये जर काही गवत असेल तर हे गवत आपण हार्वेस्ट केल्यानंतर एकत्र करून या पत्र्याच्या शेडवरती किंवा जे काही शेड असेल त्यावरती टाकून त्याच्यावरती पाणी फवारून जास्तीत जास्त थंडावा या शेडमध्ये कसा राहील याची काळजी घेणे गरजेचे आहे। त्याचबरोबर जास्तीत जास्त थंड पाणी आणि मुबलक प्रमाणात पाणी देण्याचा प्रयत्न करायचा आहे। त्याचबरोबर जे काही खाण्यासाठी चारा द्यायचा असेल तो सुद्धा निरोगी किंवा स्वच्छ असा चारा द्यायचा आहे आणि 1 ते 2 वेळा दिवसातून त्यांना थंड पाण्याने आंघोळ घालायची आहे। आणि जास्तीत जास्त इलेक्ट्रॉल एनर्जी आपल्याला मेडिकलमध्ये अवेलेबल आहेत, वेगवेगळ्या प्रमाणात आहे, वेगवेगळ्या मिक्सचर फॉर्ममध्ये आहेत। तर ही जास्तीत जास्त इलेक्ट्रॉल एनर्जी सुद्धा आपल्या लूज झालेल्या जनावरांना द्यायची आहेत। आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांना चरायला सोडण्याची जी काही वेळ आहे ही ठरवून घ्यायची आहे। ती म्हणजे सकाळची वेळ असेल तर 6 ते 10 किंवा 6 ते 11 या वेळेतच चरायला सोडायची आहेत आणि संध्याकाळची वेळ म्हटलं तर 4 ते 6। तर अशा पद्धतीने जर लू झालेला आहे तर या पद्धतीने आपण उपाययोजना किंवा उपचार आपल्या जनावरांवरती करू शकतो। धन्यवाद।